पुणे मेट्रो आणि सोलापूरच्या विमानतळाचं अखेर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही याबद्दल व्यक्त केली खंत। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पुणे मेट्रोतून प्रवास। दुपारी 4 वाजल्यापासून मेट्रो पुणेकरांच्या सेवेत। सोलापुरातल्या विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण सुभाष देशमुख वगळता इतर 11 आमदार आणि 2 खासदार कार्यक्रमापासून राहिले दूर। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंचा नागपूर विमानतळावर रस्ता रोखून धरला। पोलिसांनी सुरक्षा देऊन दुसऱ्या रस्त्याने बाहेर काढलं। मालव बदला घेतला अशी भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपुरात दाखल। काँग्रेसचा गड असलेल्या नागपुरात ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। एन्काउंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेवर उल्हासनगरमध्ये होणार अंत्यसंस्कार। दफनासाठी खड्डा तयार। एबीपी माझाला मिळाली एक्सक्लुझिव्ह माहिती। शिंदेगड दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचा आग्रह धरणार नाही। बीकेसी किंवा आझाद मैदानावर मेळावा होण्याची शक्यता। फडणवीसांनंतर आता मनोज जरांगेंचा अमित शहांकडे मोर्चा। मराठ्यांच्या नादी न लागण्याचा इशारा। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीची पुन्हा आठवण। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची शक्यता। राज ठाकरेंनंतर संजय राऊतांकडूनही सरकारच्या तिजोरीबद्दल चिंता व्यक्त। इंदापूरसाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक असताना शरद पवारांकडून सस्पेन्स कायम। आयात उमेदवाराला संधी न देण्याचा पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आग्रह। रोहितची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी। शरद पवारांकडून रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देण्याचे संकेत। महायुतीच्या नेत्यांची वर्षा निवासस्थानी रात्री 4.5 तास बैठक। तीनही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। कानपूर टेस्टचा 3रा दिवसही पाण्यात, मात्र पंचांकडून खेळ थांबवण्याचा अजून निर्णय नाही। आयपीएलच्या मेगा लिलावासाठी नियम निश्चित। खेळाडू खरेदीसाठी संघांना 120 कोटी रुपये। लिलावानंतर माघार घेतल्यास खेळाडूवर 2 वर्ष बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।